वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रेहान वर्ल्ड। मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन ब्लॉग आहे। बघा इथे आलेली आहे सॉफ्टी। तर आजचा ब्लॉग असणार आहे एक रेसिपी ब्लॉग। तर आज मी बनवणार आहे कोळंबी भात। आमच्या कोकणी स्टाईलने जसा कोळंबी भात बनतो तर तो मी बनवणार आहे। तर म्हणजे चला तुमच्यासोबत छान रेसिपी शेअर करूया। तर आजची रेसिपी आहे कोळंबी भात म्हणजेच इथं पण मायशू पण आली बघा। मायशू से हॅलो, मायशू से हाय, से हाय हाय। तर चला आजची रेसिपी असणार आहे कोळंबी भात आणि प्रॉन्स राईस आपण म्हणू त्याला, दोन्ही सारखंच आहे। तर चला आजची छान अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आमच्या कोकणी स्टाईलनी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। तर चला आज आपण सुरुवात करूया आपल्या छानशा रेसिपीला। तर इथे सर्वात आधी कोळंबी स्वच्छ धुवून घ्यायची, त्यातला मधला जो काळा धागा असतो तो काढून घ्यायचा। इथे थोडंसं मोठी कोळंबी आहे माझ्याकडे, त्याला मी हळद, मीठ आणि थोडंसं लिंबू लावून फक्त मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। त्याचबरोबर आता साहित्य बघणार आहोत। अख्खा गरम मसाला घ्यायचा, त्याच्यामध्ये आपण दालचिनी, तमालपत्र, काळी मिरी वगैरे घ्यायचे आणि थोडंसं बेसन घ्यायचे, चण्याचं पीठ, आलं लसूणची पेस्ट, एक मीडियम आकाराचा कांदा उभा कापून, हिरव्या मिरच्या 2-3 उभ्या कापून, टोमॅटोची प्युरी आणि चिंचेचा कोळ आणि मी त्याच्यामध्ये टाकणार आहे बिर्याणी मसाला जो की आपण चिकन बिर्याणीसाठी वापरतो। त्याचबरोबर मी इथे घेतलेत बटाटे, 2 बटाटे घेतले होते। तर तो ऑप्शनल आहे, ते तुम्ही टाका किंवा नका टाकू, ते तुमच्यावर आहे। तर आता छान पातेलं गरम करत ठेवले आणि त्या पातेल्यात गरम झाल्यावर आता टाकायचं आहे तेल थोडंसं जास्त टाकायचं कारण आपण बनवणार आहे कोळंबी भात, तो छान असा चमचमीत झाला पाहिजे। तर आता बघा इथे मी जो अख्खा गरम मसाला घेतला होता तो अख्खा गरम मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि तो आता छान परतून घ्यायचा। तो परतून झाल्यावर त्याच्यामध्ये टाकायची आहे उभी कापलेली हिरवी मिरची। जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहेत, थोड्याशा इन्ग्रेडियंट्समध्ये खूप छान आणि टेस्टी बनतो। तर तुम्ही बिर्याणी मसाल्याच्या ऐवजी कुठलाही जो शाही गरम मसाला येतो किंवा मालवणी मसाला तो टाकू शकता त्याच्यामध्ये। तर मी इथे बिर्याणी मसाला वापरणार आहे। तर चला आता आपली हिरवी मिरची छान परतून झाली आहे अख्खा गरम मसाल्यासोबत। तर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण जो उभा कट करून ठेवला होता कांदा, तो कांदा छान टाकायचा आणि तो छान असा परतून घ्यायचा। तर आपला आता कांदा परतून झालेला आहे बघा, तुम्ही ते कांदा छान परतून घेतला आहे मी त्याच्यामध्ये। तर आता कांदा परतल्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण आले लसणाची पेस्ट। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता आले लसणाची पेस्ट। तर इथे मी आले लसूण पेस्ट टाकली त्याच्यामध्ये आणि ती पण आता त्या कांद्या आणि तेलासोबत परतून घ्यायची, जेणेकरून त्याचा स्मेल जोपर्यंत जात नाही, वास येतो आले लसूण पेस्टचा, त्यामुळे ती छान परतून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये त्याचा पूर्ण वास गेला पाहिजे आले लसूण पेस्टचा। तर ह्या आले लसूण पेस्ट आहे ना, ते अशा तेलामध्ये जेव्हा परततो ना आपण त्यावेळेस त्या पुलावला किंवा बिर्याणीला जे काही आपण भात करतो त्याला खूप छान टेस्ट येते। तर छान असं ते सगळं परतून घ्यायचे। आता त्याच्यामध्ये टाकायची आपण बनवलेली टॅमॅटो प्युरी। इथे मी 2-3 टोमॅटो घेतले होते। टोमॅटो प्युरी करताना मी बेसिक करते, म्हणजे डायरेक्ट टोमॅटो कट करून मिक्सरला फिरवते। काही जण मग ते टोमॅटो बॉईल करतात, मग त्याच्यानंतर त्याचे हे काढून मग ती प्युरी बनवतात गरम, मग त्याला मिक्सरमध्ये वाटतात। तर मी तेवढी झंझट करत बसत नाही, आपलं साधा सोपा बनवायचा। तर त्याच्यामध्ये आता हळद टाकायची आहे आणि हळद पण परतून घ्यायची आहे। आता कांदा टोमॅटोची प्युरी छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि जे आता पावडर मसाले येतात ते टाकायचे, हळद, धने पावडर, मिरची पावडर टाकून मसाले परतून घ्यायचे, कारण ते कच्चे मसाले आहेत म्हणून ते पण परतून घ्यायचे। त्याच्यासोबत मिरची पावडर तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका, तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर मी जास्त टाकलेली आहे कारण आमच्या घरात सगळे तिखट खातात। तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मिरची पावडर कमी किंवा जास्त करू शकता। आता हा आहे सिक्रेट, ज्याने टेक्स्चर खूप छान येतं कोळंबी भाताला। तर इथे मी थोडंसं 2-3 चमचे बेसन घेतलं होतं आणि ते बेसन छान परतून घेतलं त्याच्यामध्ये, म्हणजे जे आत्ता मसाला आपण टाकला त्याच्यामध्ये ते बेसन पण परतून घ्यायचे। त्यांनी ना कोळंबी भाताला टेक्स्चर येतं, सुक्का होत नाही आणि टेस्टला पण छान लागतो। तर आता सगळं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी बटाटे टाकते, ते ऑप्शनल आहेत, तुम्ही टाका किंवा नाही टाकले तरी चालतात। तर ते पण मी आता सगळं परतून घेणार आहे। बघा आता ते बेसन टाकल्यामुळे थोडंसं
मसाल्याचं टेक्स्चर चेंज झालेलं आहे त्या. आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत आपण जी मॅरिनेट करून ठेवलेली होती कोळंबी, ती कोळंबी टाकायची आणि हा एकदम हलक्या हाताने परतायचे. जास्त परतायला जायचं नाही, नाही तर त्या कोळंबीचा चुरा होईल. जर तुमची कोळंबी बारीक असेल तर जास्त हलवू नका, कारण ती लगेच चुरा होतो त्या कोळंबीचा. त्याच्यामुळे थोडंसं हलक्या हाताने त्याला परतायचं आहे. आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. जसं तुमचा जो तांदूळ आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाका त्याच्यामध्ये आणि छान मसाला पण आता परतून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून मसाला परतून घ्या आणि मग त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. पाणी ॲड करायच्या आधी मसाला परतून घ्या. बेसन टाकल्यामुळे थोडासा तो खाली चिकटतो, तर थोडंसं पाणी टाकून त्याला परतून घ्यायचं. आणि आता त्याच्यामध्ये टाकायचा बिर्याणी मसाला, जो की तुम्ही शाही गरम मसाला असतो तोही टाकला तरी चालतो. आणि चिंचेचा कोळ हा पण टाकून घ्यायचा. सगळं परत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यावर त्याच्यामध्ये तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तांदूळ तुम्ही टाकू शकता. तुम्ही जो घरात वापरता तो तांदूळ तुम्ही त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये तांदळाच्या अंदाजाने जे पाणी तुम्ही 2 ग्लास किंवा 1.5 ग्लास जसं टाकता त्या अंदाजाने, भात शिजायच्या अंदाजाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा. इथे मी आमचा जो आहे तो कणी आहे, तर त्याच्यामुळे त्याच्या अंदाजाने मी तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये तो बिर्याणी मसाला येतो, तो बिर्याणीचा तांदूळ जो स्पेशल येतो त्यानेही बनवू शकता. तर आता मी ते पाणी पण टाकले आणि आता ते छान सगळं शिजून द्यायचं आहे, भात वगैरे, आणि कोळंबी पण त्याच्यामध्ये शिजून निघेल. आता इथे भाताला एक उकळी आलेली आहे, तर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे बारीक कापलेली कोथिंबीर. मी त्याच्यामध्ये नाही टाकत, नाही तर मग ती काळपट पडते. त्याच्यामुळे एक उकळी आल्यानंतर टाकल्यावर तिचा कलर जसा आहे तसाच राहतो. त्याच्यामुळे मी एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं. थोड्या वेळाने मी जाऊन चेक करत होते की भाताला पाणी कमी जास्त लागत असेल तर ते मी टाकत होते. आणि आता बघा फायनली आपला रेडी झालेला आहे भात, कोळंबी भात. किती छान दिसतो आहे आणि टेस्टला पण खरंच खूप छान झाला होता. तर तुम्ही भात शिजवताना आपण जसा रेग्युलर शिजवतो तशा प्रकारे शिजवायचा. तर इथे बघा, तुम्ही बघू शकता की किती छान टेक्स्चर दिसते आणि किती छान दिसतो त्याचा भात. तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा असा कोळंबी भात बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करा की तुम्हाला त्याची टेस्ट कशी लागते. मी इथे कोशिंबिरीसोबत तो सर्व केला होता. हॅलो गाईज, तर मी आलेले आहे परत आणि आता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी जो पद्धतीने कोळंबी भात साध्या सोप्या आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये मी तो कोळंबी भात बनवला होता. तर नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.